नमस्कार. आज आपण अशा इमारतींबद्दल बोलणार आहोत ज्या नुसत्या उभ्या नसतात, त्या प्रतिसाद देतात. हो, म्हणजे आजूबाजूच्या वातावरणाप्रमाणे स्वतःला बदलतात. अगदी. आपण गतिशील दर्शनी भाग म्हणजे डायनॅमिक फॅसेट्स आणि स्मार्ट ग्लास या जगात जरा खोलवर जाणार आहोत. बरोबर. आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यातून बघूया कशा या स्थिर इमारती आता एकदम हुशार आणि प्रतिसाद देणाऱ्या प्रणाली बनत आहेत. म्हणजे जणू काही त्या सजीव झाल्या आहेत. हो, चला बघूया यात काय काय आहे. नक्कीच. तर या तंत्रज्ञानाचा मूळ उद्देश इमारतींना जास्त कार्यक्षम बनवणं हा आहे खरं तर. कार्यक्षम म्हणजे नक्की काय साधायचंय? मुख्यत्वे 3 गोष्टी. एक म्हणजे ऊर्जा बचत म्हणजे एनर्जी एफिशियन्सी. दुसरी गोष्ट आत राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या लोकांसाठी आराम म्हणजे कम्फर्ट वाढवणं. ओके. आणि तिसरं अर्थातच बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे अडॅप्टेबिलिटी. हे ऐकायला तर खूपच म्हणजे फ्युचरिस्टिक वाटतंय. पण हे नक्की काम कसं करतं? म्हणजे इमारतीचा दर्शनी भाग कसा बदलतो? गतिशील दर्शनी भागांमध्ये ना बऱ्याचदा मेकॅनिकल सिस्टम्स वापरतात. मेकॅनिकल म्हणजे असं की इमारतीच्या बाहेरून पडद्यांसारखे काय म्हणतात त्याला लुवर्स किंवा पॅनल्स बसवलेले असतात. अच्छा. आणि ते सूर्यप्रकाश किंवा वारा कसा आहे त्यानुसार आपली जागा बदलतात. अच्छा. आपोआप. अरे वा. काही ठिकाणी तर कायनेटिक रचना पण असते जी इमारतीच्या भागांना अक्षरशः हलवते, म्हणजे इमारतीचा आकार किंवा पोत बदलतो. काय सांगताय? म्हणजे इमारत श्वास घेते असं वाटेल? हो, तसंच काहीसं. ती सभोवतालच्या परिस्थितीला प्रतिसाद देते. कमाल आहे. आणि स्मार्ट ग्लास ते पण असंच काहीसं करतं का? हो, पण त्याची पद्धत थोडी वेगळी आहे. अच्छा. स्मार्ट ग्लास विशेषतः इलेक्ट्रोक्रोमिक ग्लास जे आहे. इलेक्ट्रोक्रोमिक. हो, हो. ते विजेच्या मदतीने काम करतं. अगदी कमी व्होल्टेज लागतं त्याला. तो की काचेच्या आतल्या थरांमध्ये जे आयन्स असतात म्हणजे विद्युत भार असलेले कण, हो. त्यांना तो हलवतो आणि त्यामुळे काच एकदम बटन दाबल्यासारखी पारदर्शक वरून अपारदर्शक होते किंवा रंगीत पण होऊ शकते. म्हणजे आपल्याला हवं तेव्हा आपण खिडकी ट्रान्सपरंट किंवा डार्क करू शकतो. अगदी. यामुळे काय होतं की प्रकाश आणि उष्णता किती आत घ्यायची यावर एकदम अचूक नियंत्रण मिळतं. हे मॅन्युअली करायचं की आपोआप होतं? दोन्ही प्रकारे शक्य आहे. सेन्सर्स लावले असतील तर ते आपोआप प्रकाशाप्रमाणे म्हणजे बाहेर किती ऊन आहे त्यानुसार काचेचा रंग बदलतात. ओके. किंवा मग आपण स्वतःही बटनाने कंट्रोल करू शकतो. आणि ह्यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काय? एकदा काचेचा रंग सेट केला की तो तसाच ठेवण्यासाठी सतत वीज नाही लागत. अच्छा, फक्त बदल करतानाच वीज लागते. हो, बरोबर. हे तर खरंच अविश्वसनीय आहे. याचं एखादं मोठं उदाहरण आहे का जगात जिथे हे वापरले असं? नक्कीच. अबुधाबीमधले अल बहर टॉवर्स ऐकली आहेत? हो, ऐकलंय ना. खूप प्रसिद्ध आहेत ते. याचंच एक उत्तम उदाहरण आहे. तिथे काय केलंय की पारंपरिक मशरबिया असतो ना. मशरेबिया म्हणजे ती जाळीदार खिडकी जी अरब देशात असते. अगदी. हवा खेळती राहण्यासाठी आणि सावलीसाठी. त्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी सुमारे 2000 छत्रीसारखी उपकरणं बसवली आहेत इमारतींवर. 2000? बापरे. काय करतात ती? ही सगळी उपकरणं कम्प्युटरने कंट्रोल होतात आणि सूर्य जसा आकाशात फिरतो ना त्यानुसार ती उघडतात किंवा मिटतात. म्हणजे जिकडे ऊन असेल तिकडे ती छत्री सावली करते. काय मस्त आयडिया आहे. आणि यामुळे होतं काय की इमारतीत येणारी थेट उष्णता 50% जास्त कमी होते. 50% जास्त? म्हणजे एसीचा वापर खूप कमी होत असणार. अगदी. एअर कंडिशनिंगचा खर्च प्रचंड वाचतो. हे तंत्रज्ञान म्हणजे फक्त कार्यक्षम नाही तर ते तिथल्या संस्कृती आणि हवामानाला पण साजेसं आहे. बरोबर. त्या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर हे डायनॅमिक फसाड्स वापरणं शक्य आहे हे सिद्ध झालं. याचे फायदे तर स्पष्टच आहेत म्हणा. मोठी ऊर्जा बचत होते. हो. आतमध्ये लोकांना जास्त आराम मिळतो कारण तापमान आणि प्रकाश नियंत्रित राहतो. आणि इमारतीला एक सतत बदलणारं आधुनिक रूप मिळतं. ते वेगळंच. नैसर्गिक प्रकाशाचा योग्य वापर होतो आणि जास्त उष्णतेपासून बचाव पण. लोकांनाही छान वाटतं. पण ह्यात काही आव्हानं नसतील का? म्हणजे तोटे वगैरे? आहेत ना. नक्कीच आहेत. सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे सुरुवातीचा खर्च. अच्छा. म्हणजे हे महाग आहे? हो, खूप. या प्रणाली डिझाईन करणं, बनवणं आणि बसवणं हे सगळं गुंतागुंतीचं आणि महागडं काम आहे. शिवाय यात भरपूर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक भाग असतात. त्यामुळे नियमित मेंटेनन्स लागतो. बरोबर. देखभाल करावी लागते. त्यामुळे मग प्रश्न येतो की हे किती काळ टिकेल आणि दुरुस्तीचा खर्च किती असेल? हे महत्वाचे मुद्दे आहेत. समजा काही बिघाड झाला तर दुरुस्ती पण सोपी नसेल कदाचित. बरोबर. ती पण एक अडचण आहे.
तरी म्हणजे आजच्या काळात हवामान बदल, ऊर्जा संकट हे सगळे मोठे प्रश्न आहेत. हो. आणि आपण स्मार्ट सिटीच्या दिशेने पण जातोय. मग अशा तंत्रज्ञानाची गरज तर वाढतच जाईल, नाही का? अगदी बरोबर. इमारती जगभरात खूप ऊर्जा वापरतात, त्यामुळे त्यांना जास्त एफिशियंट बनवणं खूप महत्वाचं आहे. आणि भविष्य कसं दिसतंय याचं पुढे काय होईल? भविष्य तर अजून रोमांचक आहे असं मला वाटतं. हे तंत्रज्ञान लवकरच IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स हां, आणि AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्याशी अजून जास्त जोडलं जाईल. अच्छा. म्हणजे कसं? म्हणजे विचार करा, इमारत स्वतःच हवामानाचा अंदाज घेईल, आत किती लोक आहेत हे बघेल आणि मग स्वतःच ठरवेल की किती ऊर्जा वापरायची, कधी खिडक्या डार्क करायच्या वगैरे. अरे वाह! आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं काचेमध्येच पारदर्शक सोलर पॅनल बसवलेत तर? ती तर पुढची पायरी. म्हणजे काच प्रकाश पण कंट्रोल करेल आणि वीज पण बनवेल. म्हणजे इमारतच पॉवर जनरेटर बनेल? अगदी. जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं ना, हां, तर भविष्यातल्या इमारती फक्त ऊर्जा वापरणार नाहीत. हां. त्या सक्रियपणे ऊर्जा व्यवस्थापन आणि निर्मितीमध्ये पण योगदान देतील. हं. त्या खऱ्या अर्थाने पर्यावरणाचा एक भाग बनतील. तर या सगळ्याचा अर्थ असा की हे गतिशील दर्शनी भाग आणि स्मार्ट ग्लास केवळ बिल्डिंगला छान लुक देण्यासाठी नाहीत, नाही, अजिबात नाही. तर ते भविष्यातल्या स्मार्ट, टिकाऊ आणि पर्यावरणाशी जुळवून घेणाऱ्या इमारतींचा एक अविभाज्य भाग आहेत. अगदी बरोबर. आणि जाता जाता एक विचार येतोय मनात, काय? की जसजशा आपल्या इमारती आपल्या गरजा ओळखून जास्त जागरूक होतील, म्हणजे अवेअर होतील हं, आणि प्रतिसाद देतील, हं. तसतसं आपलं म्हणजे माणसांचं त्या जागांशी असलेलं नातं कसं बदलेल. म्हणजे जिथे आपण राहतो किंवा काम करतो त्या स्पेससोबत आपलं कनेक्शन कसं बदलेल याचा विचार करायला हवा.